सर्वांना श्री स्वामी समर्थ डेली लाईफ विथ कृष्ण भक्ती या चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर बघा आपण आलेलो आहेत बाहेर। तर आपण कुठे आलो आहे तर बघा म्हैसमाळ बालाजी मंदिरला आपण दर्शनासाठी आलेले आहेत। चला म्हटलं पावसाळा वगैरे चालू झाला तर छान असं निसर्ग पण बघता येईल, कारण शहरामध्ये असं फारसं छान असं मोकळं वातावरण नसतं। खूप सुंदर असं हे मंदिर भव्य आणि दिव्य मंदिर आहे। आम्ही छान असं दर्शन घेतलं। सर्वप्रथम आम्ही जेव्हा आधी गेलो ना तर सर्वप्रथम वरती गेलो। म्हटलं आधी वरतून जाऊन यावं म्हणजे मग उशीर होणार नाही। पण खरंच देवाचा चमत्कार होतो असं म्हणतात ना, की खरंच कुठे काय होतं आपण असं वागलो तसं वागलो, पण खरंच अनुभव येतात। तसाच आज एक अनुभव आला आहे बघा आयुष्यामध्ये। आणि नंतर पडल्यानंतर लक्षात आलं, अरे आपलं चुकलं आहे म्हणून देवाने आपल्याला असं केलं आहे। तर आम्ही काय केलं, वरती गेलो आधी माळावर गेलो बघा। आणि असं म्हटलं की आधी तिकडंच दर्शन घ्यावं आणि नंतर खाली बालाजीचं मंदिर नंतर जेवण करावं, येता येता प्रसाद घ्यावा। पण आम्ही तिकडे गेलो आणि नंतर बघा तिथून आलो की लगेच येता येता रिटर्न येतं गिरजामाता मंदिर म्हणून आहे बघा, समोर दिसन तुम्हाला आता व्हिडिओमध्ये। तर गिरजामाता मंदिरमध्ये ना खूप गर्दी होती। तर गर्दी असल्यामुळं आमच्यासोबत जे दोन म्हणजे जोडपे होते, तर ते काय म्हणाले की खूप उशीर होईल बाबा आणि खूप गर्दी आहे दर्शन घेण्यासाठी। तर तिथेच उभे राहून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं गिरजामातेचं। पण असं म्हणतात की आखाड महिना होता तेव्हा, म्हणजे हा आधीचा व्हिडिओ आहे आखाड महिन्यामधला। तर तेव्हा जर दर्शन आखाड महिन्यामध्ये जर देवीचं दर्शन घेतलं तर खरंच खूप चांगलं मानलं जाते। गिरजामाता मंदिर म्हणून खूप देवी म्हणजे प्रसिद्ध आणि प्रसन्न होणारी देवी लवकर आहे। तर असं म्हटलं आम्ही बाहेरून दर्शन घेतलं आणि तिथून खाली निघलो बघा। तर आता म्हटलं बालाजीचं दर्शन घ्यावं आणि प्रसाद घ्यावा। तर आलो आम्ही इकडे बालाजीच्या मंदिराच्या दर्शनासाठी आलो बघा। खाली आलो आणि अक्षरशः फक्त दर्शन घेतलं, दर्शन झालं। पण भगवंताने एक चांगली गोष्ट केली की आम्ही दर्शन घेतलं आणि लगेच खाली उतरणार तेवढ्यात लगेच मागून आवाज आला की बालाजीचा म्हणजेच आपल्या भगवंताचा अभिषेक होतो आहे। तर आम्ही नकळतपणे सगळ्या जोड्या होतो, तर आम्ही तिथं लगेच उभे राहिलो आणि आमच्यासमोर भगवंताचा अभिषेक झाला। तेवढं एक खूप चांगलं झालं बघा। म्हणजे ते म्हणतात ना, आईवडील आपल्याकडून कितीही चुका हो पण ते खरंच पोटात घालतात, खरंच ते खरं आहे। पण मात्र दुसरी गोष्ट अशी झाली की आम्हाला प्रसाद घ्यायचा होता। प्रसाद घ्यायला जेव्हा गेलो तेव्हा नेहमीचा टायमिंग असतो 4 वाजता प्रसाद संपतो, आम्ही 3:30ला गेलो। पण तिथले जे भोजन देणारे होते ते म्हणाले की आता म्हणजे प्रसाद आहे पण आम्ही 10-15 लोकांसाठी ठेवलेला आहे, तर आम्ही तुम्हाला तो देऊ शकत नाही, माफ करा। तर आम्ही खूप त्यांना विनंती केली की ठीक आहे आम्हाला निदान थोडा तरी द्या, आम्ही फक्त प्रसाद म्हणून ग्रहण करतो, हातावर द्या। पण ते म्हणाले माफ करा, खरंच पुढच्या वेळेस लवकर या। तर आम्ही त्यांना विनंती केली की आम्ही लवकर आलो, प्रसाद तर 4-4:30ला बंद होतो ना, तर मग आज लवकर कसं काय? तर ते म्हणाले खरंच आम्ही काहीच करू शकत नाही। तर अक्षरशः खरंच आम्ही तिथून वापस निघलो। पण मग आमच्यासोबत एक छोटं बाळ होतं, तर आम्ही त्याला विनंती केली जरा या बाळाला तरी द्या। तर त्या बाळाला त्यांनी खरंच दिलं बरं का। हे बघा हे गिरजामाता मंदिर आहे आणि त्या बाळाने थोडंसं म्हणजे 2 घास खाल्ले आणि आम्ही तिथून वापस निघलो। आणि खरंच मनात वाईट वाटलं की भगवंताच्या दारीहून आपल्याला एक कणही प्रसाद नाही भेटला। पण तेव्हा काही लक्षात नाही आलं। समोर आम्ही आलो, नंतर एक हॉटेलवर जाऊन आम्ही जेवण केले, जे होतं ते समजा खाल्लं। तिकडं काही आउटसाईड जास्त काही हॉटेल वगैरे असं काही बाहेर भेटत नाही। पण आम्ही जेवण केलं आणि नंतर घरी आलो। पण मनामध्ये एक खंत होती की खरंच आपण भगवंताच्या दारी जाऊन वापस आलो। मग नंतर रात्री पडल्या माझी एक गोष्ट लक्षात आली की अरे आपण गिरजामाता मंदिरासमोरून आलो आणि खरंच आपण देवीला आत जाऊन वंदन नाही केलं, माताराणीची म्हणजे आराधना म्हणा किंवा नमस्कार म्हणा, माफीसुद्धा नाही मागितली। त्यामुळे हे भगवंतानी अनुभव दिला आणि नंतर खरंच लक्षात आलं की अरे आपलं चुकलं। खरंच जेव्हा दुसऱ्या वेळेस जाऊ ना तेव्हा माताला मनोमन प्रार्थना केली, माता माफ कर, खरंच आमचं चुकलं आहे। दुसऱ्या वेळेस जेव्हा येऊ ना तेव्हा नक्की तुझं दर्शन घेऊन म्हणजे नंतर वापस येऊ खाली बालाजी मंदिराला। तर भगवंताने नकळतपणे हा म्हणजेच शिक्षा म्हणा किंवा अनुभव म्हणा, तर खरंच प्रत्येकाला असे आयुष्यात अनुभव नक्कीच येत असतील। तर खरंच तुम्हाला असे एखादा अनुभव आलेला आहे का, तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना श्री स्वामी समर्थ, व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा।